राज्याच्या शैक्षणिक धोरणात मोठे बदल करण्यात आलेत। हे नवं शैक्षणिक धोरण 2025-2026 या वर्षात लागू होत आहे। यानुसार आता इयत्ता पहिलीपासूनच इंग्रजी भाषेसोबतच हिंदी ही भाषा देखील सक्तीची करण्यात आली आहे। यामागे शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भाषा संवर्धनाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा हेतू किंवा उद्देश आहे। या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हे नवं शिक्षण धोरण कसं असणार आहे, काय बदल करण्यात आलेत, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल। इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील। आधी आपण प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तीन स्तरांमध्ये शिक्षण घेत होतो। आता हे सत्र बदललंय। या स्तराऐवजी आता पायाभूत स्तर, पूर्व तयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहेत। म्हणजे पूर्वीच्या शिक्षण धोरणानुसार 10, 2, 3 अशा स्तरात शिक्षण मिळत होतं, जे आता 5, 3, 3, 4 या रचनेनुसार देण्यात येणार आहे। म्हणजे काय होणार ते सांगते। आधी पहिली ते 10वी हा प्राथमिक स्तर होता, त्यानंतर 11वी आणि 12वी हा माध्यमिक स्तर होता, तर 13वी ते 15वी हा उच्च माध्यमिक स्तर होता। आता जे शिक्षण धोरण लागू होणार आहे त्यानुसार पहिला पायाभूत स्तर असेल, ज्यामध्ये तुमचं मूल 5 वर्षांचं शिक्षण घेईल, ज्यात शिशुवर्ग, बालवर्गाची 2 वर्ष आणि मग पहिली आणि दुसरी इयत्ता असेल। यात 3 वर्ष वयापासून ते 8 वर्ष वयापर्यंतच्या मुलांचा समावेश असेल। त्यानंतर असेल पूर्व तयारी स्तर, ज्यात इयत्ता तिसरी, चौथी आणि 5वी पर्यंतचे शिक्षण घेता येईल। यात 8 ते 11 वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश असेल। त्यानंतर असेल पूर्व माध्यमिक स्तर, ज्यात इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी पर्यंतचे शिक्षण घेता येईल, ज्यात 11 ते 14 वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल। त्यानंतर असेल माध्यमिक स्तर, यात इयत्ता 9वी ते 12वीचे शिक्षण घेता येईल, ज्यात 14 ते 18 वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल। या नव्या शिक्षण धोरणानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे। SCERT म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारानं राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केलाय। त्यामुळे पहिलीसाठी नवीन पाठ्यपुस्तकं येणार आहेत। 2026-27 म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी या इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल होईल। त्यानंतर 2027-28 मध्ये इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या 4 वर्षांचा अभ्यासक्रम तिसऱ्या टप्प्यात असेल। अंतिम टप्प्यात म्हणजे 2028-29 मध्ये 8वी, 10वी आणि 12वी या इयत्तांची पुस्तकं बदलतील। नवीन शिक्षण धोरण का गरजेचं आहे, त्यात कोणते बदल असतील, त्यामुळे कोणते फायदे होणार आहेत, त्यावरही एक नजर टाकूया। नव्या शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये अधिक निवड करण्याची संधी मिळणार आहे। व्यावसायिक शिक्षण हे 6व्या वर्गापासून सुरू होणार आहे। परीक्षा आणि मूल्यांकन पद्धतीत सुधारणा केली जाणार आहे। नव्या धोरणानुसार शिक्षक आणि शिक्षणाचं स्वरूपही बदलेल असं सरकारला वाटतंय। शिक्षकांना अधिक प्रशिक्षण मिळणार आहे। शिक्षण नियामक फ्रेमवर्क सुधारित केलं जाणार आहे। शिक्षणाचं स्वरूप अधिक व्यापक आणि विद्यार्थ्यांच्या गरजांवर आधारित असेल असा सरकारचा कयास आहे। नव्या शिक्षण धोरणानुसार आता तुम्हाला जे उच्च शिक्षण घेता येणार आहे त्यामध्ये तुम्हाला 4 वर्षांची पदवी मिळणार आहे, जी पूर्वी 3 वर्षांनंतर मिळत होती। विद्यार्थ्यांना एका विशिष्ट विषयावर अधिक शिक्षण घेता येणार आहे। विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांऐवजी पदवी देण्याचे अधिकार असलेले स्वतंत्र महाविद्यालय आता असणार आहेत। नवीन शिक्षण पद्धती ही विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान आणि कौशल्य मिळवायला फायदेशीर ठरणार आहे। या धोरणानं वंचित मुलांसाठी शिक्षणाची समान संधी मिळणार आहे। शिक्षणाची गुणवत्ता वाढणार आहे। यासोबतच पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेत त्याचाही शिक्षणात समावेश केला जाणार आहे। या नव्या शिक्षण धोरणाबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।